शाहूनगर परिसरात दुपारी एका फ्लॅटला लागली भीषण आग. सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही. पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगर परिसरात दुपारी लागलेल्या भीषण आगीत एका फ्लॅटमधील घरगुती वापराचं सामान जळून खाक झालंय. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालंय. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या 6 बंबांनी आगीवरती वेळेस नियंत्रण मिळवल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज अग्निशामक विभागानं वर्तवला आहे. काय सांगाल, ही आग कशामुळे लागली होती? आगीचं कारण काही समजू शकले आहे का? 1:15च्या सुमारास आम्हाला हा कॉल आला की RNM सोसायटी या ठिकाणी फ्लॅटला आग आहे. तर मुख्य अग्निशमन केंद्राबरोबर चिखली, तळवडे प्राधिकरण आणि अन्य टाटा मोटरसारख्या मदतीस आलेल्या वाहनाद्वारे आपण या घटनास्थळी जेव्हा पोहोचलो, RNM सोसायटीच्या A विंगमध्ये असलेल्या फ्लॅट क्रमांक 3 मध्ये बेडरूम म्हणजे मेन बेडरूम हा 3 BHK स्वरूपाचा फ्लॅट आहे. मास्टर बेडरूममधून ही आग पसरत हॉल, किचन आणि छोट्या बेडरूममध्येही पसरली. पूर्णपणे हा फ्लॅट आगीने ग्रस्त होता. त्यावेळी जेव्हा अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलं, हे आगीचं कारण कळू शकलेलं आहे का? आगीचं कारण नेमकं आपल्याला समजू शकलं नाही, पण प्राथमिक स्वरूपात शॉर्ट सर्किट असं कळून येते. कारण घरातली जी इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत ती जळालेली. काही जीवितहानी नाही. घरामध्ये एक आजी होत्या ज्याला अग्निशमक दलाने घटनास्थळी पोहोचताच त्यांची सुखरूप सुटका केली. आता सध्याची स्थिती काय आहे? आग ही पूर्णपणे अग्निशमन दलाद्वारे विझवण्यात आलेली आहे. घराचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि बाकीचे इतर फ्लॅट जे आहेत त्यांना आणि तिथल्या रहिवाशांना आपण सुखरूप आगीपासून बचावही केलेला आहे. आपल्या शहरातील नागरिकांना आपण काय आवाहन कराल? जेव्हा सोसायटी धारक असतात किंवा चेअरमन असतात, त्यांनी आपल्या इमारती स्थित असलेली प्राथमिक आग विझवण्याची यंत्रे आणि इथे स्थायी स्वरूपाची जी अग्निशमन यंत्रणा आहे ती वेळोवेळी तपासली पाहिजे, जेणेकरून अग्निशमन दलाच्या अगोदरच आग आटोक्यात येण्यास मदत मिळेल आणि मोठे नुकसान होण्यापासून टाळता येईल. नागरिकांनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे? नागरिकांनी जेव्हा आग लागते तेव्हा इतर सर्व फ्लॅट धारकांना सूचित केलं पाहिजे आणि आपल्या अग्निशमन दलाला त्वरित जर ही कल्पना दिली तर अग्निशमन दल तात्काळ पोहोचून आग विझवण्यास मदत मिळेल. आणि त्याचबरोबर इतर फ्लॅट धारकांना त्यांनी सूचित करून सर्व फ्लॅट धारक यांना सुरक्षित स्थळी किंवा असेंब्ली पॉईंट ठिकाणी येण्यासाठी आव्हान केलं पाहिजे. किंवा त्याबरोबर घरामधली जी आग आहे ही जी स्थायी यंत्रणा आहे इमारतीमध्ये त्या यंत्रणेद्वारे विझवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.